चला आज काहीतरी वेगळं बनवूया, म्हणजेच की रवा ढोकळा सँडविच। त्यासाठी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 4 चमचे बेसन पीठ, 1 वाटी दही, ते छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा मीठ आणि ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी 10 मिनिटं भिजवत ठेवूया। तोपर्यंत चटणी बनवूया। 4 चमचे खोबरे किस, त्यानंतर 4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर मीठ। तोपर्यंत कढई तापवायला ठेवूया। कढईमध्ये रिंग 1 ग्लास पाणी घातलं, रवा छान फुगून आला, थोडंसं पाणी घातलं, 2 चमचे साखर, 2 चमचे तेल छान फेटाळून घेतलं। पात्रसुद्धा छान तेलाने ग्रीस केलं, बॅटर अर्ध केलं, त्यामध्ये थोडंसं फ्रूट सॉल्ट घातलं, त्यावर थोडंसं पाणी, त्यानंतर 1 लेअर वाफवून घेतली। त्यानंतर त्यावर चटणी लावून घेतली। दुसऱ्या बॅटरमध्ये राहिलेलं फ्रूट सॉल्ट टाकलं, ते सुद्धा वाफवून घेतलं। छान प्रकारे ढोकळा काढून घेतला, ढोकळ्याचे काप केले, फोडणी टाकली, छान अशी फोडणी पसरवली ढोकळ्यावर आणि अशा पद्धतीने आपला ढोकळा तयार आहे। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा।